शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आपण याची थेट बातचीत करणार आहोत। आज मंत्रालयामध्ये मंत्र्यांची पहिली कॅबिनेट बैठक ठेवण्यात आलेली आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतरची ही बैठक आहे। अजितदादा या बैठकीला उपस्थित राहणार नाही कारण ते बाहेर असल्याची माहिती मिळते। कसं पाहता एकंदरीतच याकडे? तो मंत्रिमंडळ फॉर्म होऊन 21 तारखेला सगळ्यांना खातेवाटप झालेलं आहे। आज 2 जानेवारी आहे, म्हणजे तब्बल 12-13 दिवस झालेले आहे। खरं तर कॅबिनेटची बैठक आठवड्याला होत असते, कधी कधी तर जास्तही कॅबिनेट होतात, परंतु किमान आठवड्याला 1-2 आठवडे झालेले आहे। परंतु या राज्याची कॅबिनेटची बैठक पहिल्यांदा होते आणि कानावर अशा आहे की काही लोकांनी अजून काही कॅबिनेट मंत्र्यांनी पदभारसुद्धा स्वीकारला नाही, काही बंगल्यावर नाराज, काही दालनावर नाराज। वाटतं आपण काम करण्यासाठी इथं येतो। बंगले आणि दालन हा सेकंडरी विषय आहे। या महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवणे, अडचण सोडवणं, या राज्य प्रगतीला कसं जाईल हे बघणं हे खरं आपलं काम आहे। बंगले आणि दालनं हे काही परमनंट नसतात, ते टेम्पररीच असतात, म्हणून त्याच्यासाठी मला असं वाटतं आग्रह धरणं ते चुकीचं आहे। नक्कीच, पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। काल अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले, त्या ठिकाणी त्यांनी एक विधान केलेलं आहे की इथली जी गुंडगिरी आहे ती आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही आणि इनका दौर आहे हमारा तो वक्त आएगा असं म्हणतात। इनका वक्त आहे हमारा तो दौर आएगा असं म्हणाले। संभाजीनगरात कोणती गुंडागर्दी पॉलिटिकल लोकांची तरी नाही, बाकी अशा गुंडांची असेल तर मला वाटतं ती संपवणं सगळ्यांचंच काम आहे। एकट्या सत्तारांचं काम नाही, सगळ्यांचंच काम आहे। किंवा अशा गुंडागर्दीला आपण प्रोत्साहन देऊ नये असं काम सगळ्यांचंच आहे असं मला तरी वाटतं। नक्कीच, ते कोणाच्या विषयी बोलले असतील मला माहीत नाही, पण संभाजीनगरात अशी गुंडागर्दी पॉलिटिकल लोकांची तरी नाही, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असतील। मुंबईचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये हवेचा स्तर सातत्यानं खालावतोय आणि गुणवत्तासुद्धा घसरते आहे। AQI कायम अतिवाईट श्रेणीमध्ये राहतोय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये जे शिल्प तयार करण्यात आलं होतं राज्याभिषेकाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्याला तडे गेलेले आहेत। याकडे कसं पाहता? हे आता माणूस तर सरळ कोणत्याही सरकारवर आरोप करतो, पण जनतेची पण जबाबदारी असते असं माझं मत आहे। सगळ्या याच्यामध्ये आपण सगळे खापर सरकारवर पडून मोकळं नाही होऊ शकत। प्रदूषण, पर्यावरण, जनतेची पण जबाबदारी आहे। आता शिल्प जे खराब झालं ते एक मला वाटतं कोण यंत्रणा आहे तिथली तिनं ते बघितलं पाहिजे, कारण शिवाजी महाराजांचं कारण आपण शेवटी आपण जे काम करतो, काम जगतो, आपला जो विचार आहे, आपली जी अस्मिता आहे ती छत्रपती शिवाजी महाराज आहे। बाकीच्या एखाद्या ठिकाणी भगदाड पडलं, तुटलं फुटलं मी समजू शकतो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पद्धतीनं ज्या काही प्रतिकृती असेल, म्युरल असेल, याची खबरदारी संबंधित यंत्रणेनं घेतलीच पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।